जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी आलो आहे गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेमधील जवळ असणार आपण आता प्राचीन कोकण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि प्राचीन कोकण ह्या म्युझियममध्ये खूप छान असं त्यांनी प्राचीन रचना, गाव रचना कशी असती हे सगळं दाखवलेलं आहे। आणि पावसातून कोकणात फिरायची मजा ही खूप वेगळीच असते आणि आम्ही आज तो अनुभव घेतलेला आहे। आणि प्राचीन कोकण हा पावसातून पाहायला खूप छान वाटतं। त्यात संपूर्ण हिरवगार सुंदर वाटतं बघायला। तर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता सुरू करूया व्हिडिओला। आपण ह्या व्हिडिओमध्ये टुरिस्ट लोकांचं मनोगत काय ते आपण जाणून घेऊ। आपल्याला सुरुवातीला आतमध्ये एंट्री करताना असं मस्त सुंदर असं दृश्य पाहायला मिळणार आहे। मस्त एक गाय उभी आहे आणि तिचं वासरू दूध पित आहे। ती सुंदर दृश्य आहे। त्यानंतर असं समोर कोळी लोकांनी वेश परिधान केलं असं आणि ह्या ठिकाणी एक स्त्री हातामध्ये मासे घेऊन उभी आहे। सुंदर असं दृश्य आहे, पाहू शकता। आणि समोर पूर्ण पार्किंग आहे व्यवस्था। नमस्कार। नमस्कार। आपलं रोहित बारे यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो। मला जर आपल्या म्युझियमबद्दल जर माहिती सांगाल का? हो, आतमध्ये काय पाहणार थोडक्यात माहिती सांगते आहे तुम्हाला। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटरने प्राचीन कोकण हे म्युझियम तयार केले आहे। या ठिकाणी तुम्हाला 500 वर्षापूर्वीच्या कोकणाची समाजरचना, ग्रामरचना, व्यवसाय, वेशभूषा पाहायला मिळेल। त्याचबरोबर आयुर्वेदिक वनस्पती आहे, नक्षत्र बाग आहे, जलदुर्ग प्रदर्शन आणि शंख प्रदर्शन। तिथे 165 प्रकारचे शंख आहेत। बरोबर। आणि या सर्वांची माहिती द्यायला सोबत आमचा गाईड असतो। गाईड फ्री आहे, मात्र कंपल्सरी आहे। ग्रुप करून गाईड एक दिला जातो, तुम्हाला 10 मिनिटात गाईड दिला जाईल। तुम्हाला तुमच्यासाठी जर पर्सनल गाईड हवा असेल तर गाईडचा चार्ज आहे 100 रुपये। आणि मोबाईल किंवा कॅमेऱ्याने जर फोटो काढणार असाल तर त्याचा वेगळा चार्ज आहे 50 रुपये। तिकीट वगैरे किती कसं काय असतं? 3 वर्षावरती सर्वांना सेम तिकीट 50 रुपये आहे। ओके। आणि मोबाईल वगैरे असेल तर तो मोबाईल कॅरी करू शकता सोबत। फोटो जर काढणार असाल तर त्याचा वेगळा चार्ज आहे 50 रुपये। ओके, थँक्यू। सर आपण आता फायनली एंट्री करणार आहोत आतमध्ये। आपल्याला आता कोकण, प्राचीन कोकण यामध्ये आपल्याला बरेच काही गोष्टी दाखवल्या, तर तुम्हाला कसं वाटलं? ऑथेंटिक कोकणी जे आहे, जे राहणीमान आहे ते आम्हाला योग्य प्रकारे म्हणजे अनुभवण्याचा योग आला। बरोबर। आणि आम्हाला ते फील झालं की त्यावेळेसची लोक कसं जगत असतील। बरोबर। आणि ते जीवन म्हणजे खूपच कष्टदायक होतं, खूप भारी होतं। ओके। म्हणून आम्हाला खूप छान वाटलं आणि एक कोकणी लोकांनी अजूनही जपून ठेवलं आम्हाला अनुभवण्यासाठी। त्यासाठी आम्ही प्राचीन कोकणाचा खूप आभारी आहे। ओके। आपण आलात कुठून? आम्ही पुण्यावरून आलोय। ओके, थँक्यू। आपल्याला इथला अनुभव कसा वाटला? इथे गणपतीपुळ्यामध्ये प्राचीन कोकण जे आहे त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर आपल्या पूर्वज लोक कसे होते, काय कशा पद्धतीने राहत होते, बरोबर। एक सुंदर अशी ही गणपतीपुळ्यामध्ये सुंदर त्यांनी देखावे तयार केले आणि ती माहिती पूर्णपणे आपल्याला पूर्वजांची देतात। ते आपलं प्राचीन संस्कृती, राहणीमान, वनस्पती, प्राचीन संस्कृती, बरोबर, याच्याबद्दल भरपूर माहिती इथे मिळाली। त्याच्यात खूप आनंद वाटला ऐकून आणि बघून। ओके। आपण आलात कुठून? मी नाशिकहून आलो। नाशिकवरून आलात। ओके, थँक्यू। आपण आता काकूंकडून माहिती घेऊया, त्यांना प्राचीन कोकण कसं वाटलं? प्राचीन कोकण हे खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे। प्राचीन ज्या सगळ्या संस्कृती जपलेल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत। इथे येऊन खूप असं प्रसन्न वाटतंय। प्रत्येक गोष्ट ही अगदी अनुभवण्यासारखी आहे। ओके, थँक्यू। पिण्यासाठी जर प्राचीन असं माठ ठेवलेलं आहे, आपण पाहू शकता।